म्हणजे एक छोटासा ट्रेक होईल हा थोडी आपण। अरे वा बघा बॉट। नमस्कार मित्रांनो, सागर पाटील परत आपल्या नव्या व्हिडिओमध्ये खूप खूप असे स्वागत करत आहे आणि भरभरून असे स्वागत करत आहे। मित्र तुम्ही इंट्रो पाहिला असेल, टायटल पाहिला असेल। होय, आता आपण वर्षा विहारासाठी आलो आहोत आणि तुम्ही देखील वर्षा विहारासाठी आता बाहेर पडतच असाल तर तुम्हाला काही ठिकाणे जे आहेत तर ते मी आज दाखवण्याचा प्रयत्न करतो। आपल्या ही पेननगरी म्हटली की याच्यामध्ये एक कासमाल नावाचं एक सुंदर असं ठिकाण आहे, परंतु असे काही छोटी मोठी देखील ठिकाणं आहेत जी अजून म्हणजे प्रसिद्धीपासून वंचित आहेत। आणि विशेष म्हणजे यांना प्रसिद्धी दिली ती आपणच दिली होती, ती म्हणजे जिते डॅम। आपण मागे एकदा व्हिडिओ बनवला होता, म्हणजे सहज आलो होतो असं म्हणजे जाता जाता असं विचारत तर जिते डॅम भेटला होता। तर नंतर विचार केला की आता आपण जरा कसं आहे की मी असं सांगते की माझ्याकडे वाईट मोबाईल होता, माझ्याकडे मागे पण चांगला मोबाईल होता, परंतु आता कालानुसार आपल्याला व्हिडिओ क्वालिटी चांगली द्यायची आहे म्हणून ह्या मोबाईलद्वारे हा शूट करायचा आणि व्यवस्थित म्हणजे कसं आता मला माहिती आहे ना कसं यायचं ते वगैरे, त्याच्यामुळं मी आलो। तरी येताना मी 2-3 मित्रांना विचारलं की कसं जाऊ वगैरे, विचारायला हवं कारण कसं आपण या ठिकाणी येतो तर आपण रस्ता चुकता कामा नये। तेव्हा आपल्याला जायचं आहे जिते डॅमला, जे पेननगरीमध्ये एक सुंदर असं ठिकाण आहे आणि उत्कृष्ट पर्यटन स्थळ आहे। आपण आलो कसे ते आपण बघूया आणि आता आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग पकडून आपल्याला आता जायचं आहे, ते म्हणजे जिते गाव। जिते गाव तुम्हाला सर्व परिचित आहे, तसेच इथे मध्य रेल्वेचं जिते स्टेशन देखील आहे। आपण आता सरळ यायचं आहे जिते गावात आणि तिथे आपणास महानगर गॅसचं CNG स्टेशन असेल, तर त्या CNG स्टेशन जवळ आपल्याला थांबायचं आहे। तसे अनेक रस्ते आहेत, परंतु तुम्हाला मी सांगतो काय आहे ते। तर आता आपण मुंबई गोवा हायवेवर उतरलो आहोत। आपण आता तुम्ही माझ्या पाठीमागे बघत हॉटेल हायवे किचन आहे आणि माझ्या पाठीमागे इकडे आहे CNG म्हणजे आपले महानगर गॅसचं CNG स्टेशन आहे। तर आता आपला इथून जायचं आहे मुळात म्हणजे जर आपल्याला तुम्हाला धरणावर जायचं असेल तर तुम्हाला तिथून जिथे गावावरनं तिकडून पण रस्ता आहे, थोडा लॉंग रूट आहे। आता हा जो आहे तो शॉर्टकट आहे, परंतु भविष्यातला आपल्याला तोच रूट बनवावा लागेल कारण कसं आम्ही देखील गेल्या वर्षी आलो होतो, इथून रस्ता होता, परंतु आता कसं की आता हायवे टच आहे म्हणजे डेव्हलपमेंट होत असते, त्यामुळे रस्ते गायब होत असतात। ते तुम्हाला आता मी तात्पुरता म्हणजे या पावसाळ्यात जायचं असेल तर तुम्हाला मी रस्ता दाखवतो। चला आता आपण महानगर गॅस आणि ही जे कंपनीचं काम चालू आहे त्याच्या दोघांच्या दरम्यान एक रस्ता आहे, सध्या पायवट आहे म्हणून मी काय सांगितलं तुम्हाला की नंतर तुम्हाला तो रस्ता बघायला लागेल आणि इथून जाणार। मित्र रस्ता कुठून आहे? रस्ता कुठून आहे? रस्ता सरळ जायला ना? थँक्यू। चला त्या मित्राने आपल्याला रस्ता दाखवलेला आहे, आपल्याला पुढे जायचं आहे। मस्त वाटतं, छान। काय की मी सांगितलं की हायवे टच हा रस्ता असल्यामुळं डेव्हलपमेंट म्हणजे विकास कामं होत असतात, त्यामुळं तुम्हाला सांगतो की जो मेन रस्ता आहे तिकडनं तो जरा लॉंग रूट आहे। आता हा शॉर्टकट आहे म्हणून तुम्हाला मी सांगतो ह्या पावसाळ्यापुरता। बरीचशी मित्रमंडळी जाताना दिसतात। चला आज जरा भरपूर आपल्या प्रेक्षक वर्ग मिळेल। जर चाललो तर मल्लेली पायवाट लागते बघा, वृक्षाची झाडं दिसतात बघा, नीट लक्षात ठेवा। पण मल्लेली पायवाट पकडून आपल्याला जायचं आहे पुढं। ही जशी पायवाट चालली ती पायवाट पकडून जा, जेणेकरून तुमची कुठेतरी चुकामुक होणार नाही। तिकडून आपला हायवे येतोय, म्हणजे तुम्ही नीट ठिकाण बघा आणि तिकडून ते पाणी वाहतंय, म्हणजे तुम्ही एखाद्या चांगल्या अशा लोकेशनला आलात अशी तुम्हाला खात्री होईल। आणि हा आपला रस्ता जी पायवाट होती ती पायवाट आता मल्लेली आहे, त्या पायवाटेने आपल्याला जायचं आहे। आपल्याला अशी काही दरी अनुभवायला मिळेल, हे बघा सुंदर सुंदर आहे। आजचा आपला एक प्रकारचा म्हणजे एक छोटासा ट्रेक होईल हा, आणि वाटते जरा बरेच दिवस झाले ट्रेक पण केलेलं नाही मी। चिंचेचं विस्तीर्ण झाड दिसतंय डाव्या साईडला आणि चालूत आपण पुढे, म्हणजे रस्ता व्यवस्थित लक्षात ठेवा। वा चाललोत आपण पुढे पुढं, काही माणसं परत येत आहेत डॅमवरनं बघा। खैराची झाड लागलीत, फक्त जाताना जरा काट्यांपासून जपून, कारण ये जगह बेहद खतरनाक आहे, म्हणजे काटा खतरनाक आहे, लागला तर डायरेक्ट तुमचे नख ओळखतील। दूरच्या रानात केलीच्या बनात हे सुंदर गाणं आहे आपलं मराठी, पण आता सदैत असं झालं की दूरच्या रानात आणि खैराच्या बनात नुसते बाजूला खैराचे झाड आहेत। आता जरा जपून जपून बसून बसून जायचं आहे। चला आपण पुढे जायचं आहे व्यवस्थित, असं जगा खतरनाक असं काय नसतं, आम्ही पण खतरनाकच आहोत। चला जाताना पर्यटक भेटलेले आहेत। कसा आहे डॅम? एक नंबर, मस्त वाटतंय, एक नंबर, मस्त वाटते पावला मजा केली, भरपूर मजा केली नाही? भरपूर लोक आहेत। कुठे आलं तुम्ही? अरे वा वा, लोगो दिसतोय बघा, जित्यावरनं चालले, मस्त मस्त। चला चला, डॅमवर आलात ना? हो मग आलात ना? कसा वाटला डॅम? एक नंबर। आता आहे कुठं? हा जित्यावरून नाही नाही, पण आता डॅम आहे कुठं, किती लांब आहे? आता
जित्यावरून तर 2 किलोमीटर. आता तुम्ही जिथून उभे आहात ना हा तिथून किती लांब आहे? तिथून आहे तर 2 किलोमीटर. 2 किलोमीटर हा, म्हणजे का आता 2 मी काय केलं नसे काय पुण्याला चालत जाऊ काय 2 किलोमीटर आहे. असं आहे काय? हा. चला चला आपण आता फायनली म्हणजे शेवटी आपण जिथे डॅमला पोहोचलेलो आहोत. आणि जरा आज आपला लुक पण म्हणजे जरा दाढी बिडी वाढली आहे म्हणजे रान माणसासारखं वाटतं. आणि आपण जायचं आहे आपल्यासोबत कोणाला तुम्हाला मी त्याचा परिचय करून देतो. आणि त्यांचा एक खूप सुंदर असा छंद आहे जेणेकरून तुम्हाला समजेल. तर या जिथे डॅमला मागं देखील आपल्याला साथ मिळाली ती म्हणजे श्रेयश पाटील. आम्ही त्याला श्रेयश पाटील सर म्हणतो. तर त्यांचं एक इंस्टाला म्हणजे आय डी आहे. तुम्हाला वाटायचं की इंस्टाला आय डी हा सगळ्यांचाच असतो परंतु हा आय डी जरा युनिक आहे. तो म्हणजे श्रेयश एक्स. व्हिडिओज असतील किंवा शॉर्ट्स व्हिडिओ असतील तुम्हाला स्टेटससाठी पाहिजे असतील तर तुम्ही एखाद्या कलामध्ये तुम्ही संपन्न असाल तर त्यासाठी यांच्याशी संपर्क करा. आणि ह्यांचा मी इंस्टा आय डी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तसं तुम्ही बाजूला जर पाहत असाल तर तिथे देखील आपल्याला त्यांचं नाव आहे. तेव्हा इंस्टा आय डीला यांच्या सर्च करा आणि यांच्याशी संपर्क साधा. आणि ते तुम्हाला विविध प्रकारच्या व्हिडिओज म्हणजे जसं कसं की आपण क्रिकेटमध्ये प्रावीण्य दाखवतो त्याचे शॉर्ट्स व्हिडिओज बनवून मिळतील. आणि शिवाय अजून काही बॅनर वगैरे बनवतात आणि शुभेच्छा बॅनर वगैरे किंवा आपल्या आमंत्रण वगैरे व्हिडिओ जे काय असतील तर ते सर्व काही बनवतील. तुम्हाला अधिक माहितीसाठी त्यांच्या इंस्टा आय डीला जा, व्हिडिओ बघा आणि त्यानंतर तुम्ही त्यांना DM करा. आणि त्यांचा नंबर देखील देतो मी, त्यांच्याशी संपर्क करा. पर्यटकांची एवढी गर्दी आहे ना बघा. विविध प्रकारचे कलर आहेत तिथे. गुलाबी कलर आहे, लाल आहे, पिवळा आहे. म्हणजे जर आपण IPL बोललो तर नको पण IPLचे वेगवेगळे फॅन असतील तर त्यांनी परत भांडणं भिडणं व्हायची. अरे वा नाही अरे वा बघा बॉडी बिल्डर एकदम पोझिंग एक नंबर. तर एकदा जवळ जाऊया जरसा. दाखव बॉडी. अरे वा कुठे तुम्ही? मोठेघर. हा हा आता सध्या पाणी भरलेलं आहे आणि इथं कोणत्याही प्रकारचं म्हणजे असं बघ बोलतो ना आपण की शैवाल वगैरे किंवा पाय सरपडतं तसं काही नाही. फक्त बाजूला गेलं तर पाय सरपडतं. थोडं लक्ष द्या फक्त, बाकी काही नाही आहे. आणि सुंदर ठिकाण आहे. पूर्ण डॅम आपण फिरतो. आता डॅमच्या कडेला आहोत आपण. सुंदर मऊ लुसलुशीत आणि हिरवेगार असं गवत. बघितलं तर दोन्ही साईडला म्हणजे जंगल एकदम घनदाट असं जंगल. तर आपण बघितलं घनदाट असं जंगल आहे आणि त्याच्यामध्येच हा आपला डॅम आहे. वर्षा विहारासाठी एक सुंदर आणि छान असं ठिकाण आहे. बऱ्याचशा वेळेला काय होतं की आता जरा पाणी इकडे गडूळ वाटतं. गडूळ म्हणजे उडे मारल्या म्हणून माती आहे, बाकी कुठला म्हणजे प्रदूषण वगैरे नाही, स्वच्छ पाणी आहे. इकडे जर तुम्ही अजून कुठे गेलात तर तिकडे तुम्हाला म्हणजे छान असं पाणी म्हणजे नितुलकचं वगैरे म्हणजे चांगलं असं पाणी मिळेल. थोडा चालत आलो होतं म्हणजे आतमध्ये बघितलं आपण इथं. आणि तिथे भरपूर म्हणजे खोल पाणी होतं. आणि इथे जो आहे ना तर तिथे कमी पाणी आहे. आपण बघितलं म्हणजे कसं आहे की काही जणांना पोहता येत नाही तर त्यांनी कमी पाण्याचा वापर करू शकतो. पण शक्यतो पोहता येत नसेल तर पाण्यामध्ये नाही उतरलेलं बरं असं मला देखील वाटतं. पोहणाऱ्यांसाठीच फक्त खास सांगतो मी तुम्हाला. नाहीतर मग जर तुम्हाला आनंद घ्यायचा असेल तर आपल्या व्हिडिओमध्येच फक्त आनंद घ्या. बऱ्याचशा वेळेला आपण बघा न्यूज चॅनलवर घटना वगैरे ऐकतो, बातम्या ऐकतो की वर्षा विहारासाठी म्हणजे पोहण्यासाठी गेलेल्यांचा असा बुडून वगैरे मृत्यू. परंतु तुम्हाला मी एक सांगतो या ब्लॉगिंगच्या माध्यमातून सांगतो की हे जे आहे तर ते एक निसर्गासाठी म्हणजे आपण समजा आता फार्म हाऊसला गेलो तर समजा ते कृत्रिमरित्या तयार केलेलं असतं परंतु हे नैसर्गिकरित्या पाणी असतं आणि खूप छान असं येतं. तर आपल्याला माहिती नसेल तर आपण तिथे जायचंच नाही. त्याचं मुख्य ठिकाण म्हणजे असं की एखाद्या ठिकाणची माहिती नसेल तर तिथे न गेलं बरं जेणेकरून आपल्या जीवाला धोका होणार नाही. आणि शक्यतो पाण्यामध्ये तुम्हाला जर जायचं असेल तर तुम्हाला पोहता येत असेल तर तुम्ही नक्कीच जा. पण पोहता येत नसेल तर शक्यतो जाऊ नका. जरी मी तिथं सांगितलं की तिथं म्हणजे कमी आहे म्हणजे तिथे पाणी जास्त खोल नाही आहे तरी पण नाही ट्राय केलं बरं असतं ना. कारण कसं पाण्यापेक्षा आणि मजेपेक्षा जीव जास्त प्यारी असतो. त्यामुळे जीवाला जास्त जपा. जिथे डॅममध्ये आपण आता उतरलो म्हणजे जरा आता इथं कमी आहे. आता बघ श्रेयश डायरेक्ट उडी टाकलेली आहे. मी डायरेक्ट पायाशी उतरलेलं आहे कारण हातात मोबाईल होता ना त्याच्यामुळं. आपलं आता तिकडं खोल पाणी आहे तिकडे पण आपल्याला पोहायला जायचं आहे. परंतु सध्या आपण फक्त एक
म्हणजे कसं आहे की मी आलो आणि मी फक्त वरून दाखवलं ते बरं वाटत नाही ना, आणि मी जरा खाली उतरतो. पाणी गडूळ म्हणजे दिसायला गडूळ आहे, पण एवढं गडूळ नाही, चांगलं पाणी आहे, काय टेन्शन नाही. मी सुंदर असा आस्वाद घेतला याचा पाण्याचा आणि पोहण्याचा. तर आता वेल आहे आपली अल्पोपहाराची. बघितलं, खायला वगैरे बरेच पदार्थ आणलेत. इथे आपला समुद्र नाही, इथे आपला पाणी, धरणाचं पाणी, आणि इथे आपलं मस्त खाणं. आणि या अखंड निसर्गाच्या सान्निध्यात आपण छान असा खाण्याचा आनंद म्हणजे अल्पोपहाराचा आनंद घेतो. तुम्ही भोजनाचा आनंद देखील घेऊ शकता, परंतु एक सूचना काय आहे ती बघा. काय होतं की निसर्गस्थळी आपण फिरायला येतो, मजा करतो, खायला वगैरे आणतो. तर तुम्हाला सर्वांना एकच विनंती की जो आपण खाऊ आणतो तर त्याचा जो कचरा आहे म्हणजे त्याचे जे वेस्टर्न वगैरे आहे म्हणजे पॅकेट वगैरे आहे, रिकामी पॅकेट्स, तर इथं टाकू नका. कारण सुंदर पर्यटन स्थळ आहे, तर ते व्यवस्थित टिकलं पाहिजे. तेव्हा नक्कीच ते आणलेले आपण परत न्या. म्हणजे आता आम्ही पण परत नेतो, तुम्हाला नेताना आम्ही दाखवत देखील. आम्ही पोहायला गेलो, मस्त पोहलो आणि छान असा आनंद घेतला. आणि हे बघा, जो आम्ही तिथे खाऊ खाला होता त्याचे कचरा वगैरे आहे ना, बाटल्या वगैरे आम्ही परत आणलेले आहेत. तुम्हाला देखील सांगतो, कुठेही तुम्ही फिरायला जा, नक्कीच आपला कचरा परत आणा, जेणेकरून पर्यटन स्थळे म्हणजे स्वच्छ राहतील. तेव्हा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट एकदा नक्कीच कळवा, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब. मिळूया लवकरच एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना गणपती बाप्पा मोरया. कारण ही नगरी, पेण नगरी ही गणपती बाप्पाची नगरी आहे.